थोडं वरती मिशन सगळं पाय कुंडलीकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय आदिशक्ती मुक्ताई आई की जय अप्पा महाराज की जय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्री सरस्वते नमः अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र इथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री ज्ञानेश्वरांसी निवृत्तीनाथ महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज की जय सोपान काका महाराज की जय मुक्ताई आई की जय अप्पा महाराज की जय सर्वरूप निरगुण संचल सर्वदा सर्वगुण सरली सर्व ही समता सांगितली सर्वरूप निर्गुण संचल पै सर्वदा मुक्ताई अवीट मुक्त पंथरत मुक्ताई अवीट मुक्त पंथरत जीवे शिवी अनंत जीवे शिवी अनंत जीवे शिवी अनंत तत्वविद सर्वरूप निर्गुण संचले पै सर्वदा मुक्ताचं वर्णन किती सुंदर केलेलं आहे बघा. आपण मुक्ताईचा जयघोष करतो परंतु मुक्ताईचं चरित्र आपण बघत नाही. बघा मुक्ताईचा जो जन्म झालाय हा 1279 मध्ये झालेला आहे, म्हणजे जवळपास 750 वर्ष होऊन गेले. आजही ही चारही भावंड आपल्या स्मरणात आहेत. बघा आता जर मी इथं एखाद्या बसलेल्याला विचारलं की का रे बाबा तुझ्या आज्याचं नाव काय होतं, तुझ्या पंजाचं नाव काय होतं, नाही सांगता येतं. पण निवृत्तीनाथांचं नाव बरोबर सांगता येतं, ज्ञानेश्वरांचं नाव सांगता येतं, सोपान काकाचं नाव सांगता येतं, त्यांच्या आई वडिलांची नावं सांगता येतात. का बरं आपल्या स्मरणात राहिले? त्यांनी केलेलं कार्य इतकं मोठं आहे की ते आपल्या लक्षात राहिले. आपल्या आजा पंजाने तेवढं काम केलं नाही. केलं काय? आमच्या नावाने शेत करून ठेवली, आमच्या नावाने काय करून ठेवली? घरदार करून ठेवली. अहो ती घरदार मोडकळीला आली, आता राहिली आमच्या लक्षात नाही ना. म्हणून संसार कसा करायचा? विठ्ठलपंत आणि रुक्माईसारखा करायचा. आणि म्हणूनच ते म्हणतात सर्व रूप निर्गुण संचले पै सर्वदा आकार संपदा नाही. ही सगळी आकार येतो आपण. या आकारांना काही किंमत नाहीये. झालं वयाची 40, 45, 50, 60, 70, 80, 90 उरकलं काम. पुढे या आकाराला कोणी विचारतंय काय? नाही. फोटोमध्ये काही दिवस उरतंय. मग नातवंड म्हणतात ह्या आज्याचं फोटो लय जुनं झालं, आता बापाचा फोटो लावायचा आहे तिथं, हा काढा तो लावा. म्हणजे आपल्या आकाराला सुद्धा काही किंमत नाही. मग कसा संसार करायचा? विठ्ठलपंत आणि रुक्मिणीने केला तसा. बघा आपल्याला असं सगळेजण सांगतात की विठ्ठलपंतांनी संन्यास घेतला, परत आले, मग मुलं झाले, मग त्यांना वाळीत टाकलं. अहो पण हे वाळीत जरी टाकलेलं असलं ना
तरी सुद्धा हा संसार केला त्यांनी कसा केला? निवृत्त होऊन केला. निवृत्त होऊन केला. वृत्ती जागृत नाहीये, कुठे इच्छा नाहीये, कुठे आकांक्षा नाहीये, मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे, काही नाहीये. समाजाने धिक्कारलं, मानापमान समाधान. कोणी मान द्या, कोणी अपमान करा, काही नाही. मला माझं देवाचं नाव आहे, मी माझ्या संसारातून निवृत्त झालेलो आहे. नाही तर आपण बघतो आजीबाई ओट्यावर बसल्या, जपाची माळ हातात आहे, राम 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 राम. अगं सुनबाई तिकडे जळल्याचा वास येतोय, राम 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 राम. अगं तो नातू आलाय त्याला खायला दे, राम 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 राम. चित्त कुठे अडकलंय? संसारात. असं नाही बरं कामाचं, निवृत्त व्हावं लागतं. असे निवृत्त विठ्ठलराव आणि रुक्मिणीताई झाल्या, म्हणून पहिलं बाळ जन्माला आलं निवृत्तीनाथ. नावं सुद्धा तशी आहेत बघा, निवृत्तीनाथ. निवृत्ती संसारातून झाली म्हणून निवृत्तीनाथ जन्माला आले. अशी निवृत्ती जेव्हा होते ना, तेव्हा ज्ञानमुत्पदते स्वयं. आपोआप ज्ञान व्हायला लागतं. मी काय करावं आणि काय करू नये याचं ज्ञान व्हायला लागतं. केव्हा करावं आणि केव्हा करू नये, केव्हा बोलावं केव्हा बोलू नये हे समजायला लागतं. हे ज्ञान होतं. आणि असं जेव्हा ज्ञान विठ्ठलपंतांना झालं, तेव्हा दुसरं अपत्य झालं. काय नाव ठेवलं? ज्ञानेश्वर महाराज. अहो, या ज्ञानदेवानी एकट्यापुरतं ज्ञान नाही घेतलं, अख्ख्या जगाला वाटून टाकलं. आणि हे ज्ञान वाटताना जिथं अंधार होता तिथं ज्ञानाचा प्रकाश राहिला, तिथं ज्ञानाचा प्रकाश टाकला. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज फक्त एका विशिष्ट समाजातच गेले का? तळागाळापर्यंत पोहोचले. आज आपण इथं सगळे जमलोय, कोणी कोणाला जातीपाती विचारतंय का? नाही विचारत. काय म्हणतो एकमेकाला? माऊली माऊली. आणि हे माऊली कोण म्हणताय? हे माऊली कुठली अपेक्षित आहे आम्हाला? आमच्यातल्या ज्ञानाची माऊली अपेक्षित आहे. हे ज्ञान आम्हाला झालं की ती माऊली आमच्यामध्ये आली आणि त्या माऊलीला नमस्कार आहे, त्या आत्म्याला नमस्कार आहे, त्या प्राणाला नमस्कार आहे. अहो, हे आकार आहेत ना, हे आकार सगळे जाणार आहेत, परंतु राहणार काय आहे? आमचा प्राण राहणार आहे, आमचा आत्मा राहणार आहे, आमचं ज्ञान राहणार आहे. ज्ञानेश्वरांचं ज्ञान ज्ञानेश्वरीच्या रूपाने आजही आहे, आत्मानुभवाच्या रूपाने आजही आहे. आणि म्हणून असं जे झालं ते ज्ञानेश्वर. असं ज्ञान झालं की काय होईल? ज्ञान झालं, आम्हाला सोपान मिळेल, आम्हाला मार्ग मिळेल. कुठला मार्ग मिळेल? मुक्तीचा मार्ग, भगवंताकडे जाण्याचा मार्ग मिळेल. म्हणून तिसरं बाळ जन्माला आलं, सोपान काका. आणि जेव्हा या संसारातून मुक्त व्हायची वेळ आली, हा आकार सुद्धा सोडून द्यायची वेळ आली, तेव्हा जन्माला आली आपली मुक्ताई माऊली. अहो, चतुर्थ पायरी चढली विठ्ठलपंतांनी आणि रुक्मिणीताईंनी, आणि तिथं चौथं बाळ जन्माला घातलं, मुक्ताई. हो, त्याच मुक्ताईला आम्ही घेऊन, पालखी घेऊन, पाठीवर घेऊन जळगाव पासून इथपर्यंत आलोय. आता तुम्ही सांगा, त्या मुक्ताईने आम्हाला चालवलं का आम्ही मुक्ताईला चालवलं? आम्हाला मुक्ताई चालवत आली, आम्ही नाही चालत आहे. आमचा देह थकतो, आमचे पाय दुखतात, पण ती मुक्ताई सांगते, वर उठ, अरे उठ, आपल्याला पंढरीला जायचंय, आपल्याला मुक्त व्हायचंय, आपल्याला ते निर्गुण सगुणामध्ये पाहायचंय, चल उठ. आणि ती मुक्ताई आपल्याला इथपर्यंत घेऊन येते बरं. आणि म्हणून त्या जन्माच्या मुक्त होत्या. त्यांना मुक्तीची गरज नव्हती, कारण की आई वडिलांची पुण्य पूर्व संकल्प एवढे होते की त्यांची अंतिम यात्रा सुद्धा नदीच्या तीरावर झाली. शेजारी आपले गुरुदेव बसलेले आहेत, निवृत्तीनाथ महाराज बसलेले आहेत, काहीच अंतरावरती मुक्ताबाई बसलेली, पण केवढी मुक्त.
वयाच्या 18व्या वर्षी प्रत्यक्ष भगवान तेजाच्या रूपाने तिच्या समोर आलेले आहेत. आपण म्हणतो विठ्ठलाच्या पायी कडाडली वीज, पण ही वीज कोणती आहे? ही तेजाची वीज आहे. ती तिथं प्रगट झाली. ते तेजाने क्षणभर मुक्ताईला निहाळलं. काय हा देह पवित्र आहे हो, या देहामध्ये कोणतं पवित्र भरलेलं आहे, त्या तेजाने निहाळलं आणि त्या तेजातच मुक्ताई विलीन झाली. आज आपण वीज पडल्याचं ऐकतो. वीज पडल्यानंतर त्याच्या आजूबाजूचे सगळे जण जातात की नाही? मुक्ताईचं बघा, मुक्ताई गेली परंतु निवृत्तीनाथ गुरुतत्व तिथं कायम राहिलेलं आहे. निवृत्तीनाथ राहिले आणि निवृत्तीनाथांनी सुद्धा समाधी केव्हा घेतली? आपल्या तिन्ही शिष्यांचं, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, तिघांची समाधी झाली. तिन्ही ईश्वर स्वरूप झाले. त्यांना पूर्ण पहिलं पिरीला नेऊन सोडलं, तेव्हा स्वतः समाधी घेतली त्र्यंबकेश्वरला. सद्गुरू कोणपर्यंत आपले हात धरतात, आपल्याला मुक्तीला जायचं. म्हणून एक शास्त्रवचन आहे, त्रिजन्मात विशुद्धात्मा. 3 जन्मामध्ये तुम्हाला नक्की शुद्धी देणार. आम्हाला माहिती नाही हा पहिला आहे, दुसरा आहे, तिसरा आहे, परंतु मिळाली तर ह्याच जन्मात आम्हाला मुक्ती मिळेल, नाही तर पुन्हा एक जन्म घ्यावा लागेल, मुक्ती मिळेल, नाही तर तिसरा जन्म घ्यावा लागेल आणि मुक्ती मिळेल. परंतु सद्गुरू आम्हाला पूर्ण मुक्त केल्याशिवाय, पूर्ण निर्गुण तत्वामध्ये विलीन केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून गुरुचं महत्त्व जास्त आहे. म्हणून गुरु केलाची पाहिजे. बरं, या मुक्ताईचा थोरपण किती हो. संत नेने भावे जग बोलणे सहावे, जग नेने भावे जग बोलणे सहावे, तरीच अंगी थोरपण जया नाही अभिमान, तरीच अंगी थोरपण जया नाही अभिमान. थोरपण जेथे वसे, थोरपण जेथे वसे, तेथे भूत दया असे, रागे भरावे कवनाशी. अरे ज्ञानदेवा, रागे भरावे कवनाशी. आपण ब्रह्म सर्व विषय, आपण ब्रह्म आहोत. ऐसी समदृष्टी करा, ऐसी समदृष्टी करा, ताटी उघडा ज्ञानेश्वर. ज्ञानदेवांनी आपलं ज्ञान झाकून घेतलं, झोपडीमध्ये स्वतःला बंदिस्त करून घेतलं. मुक्ताई म्हणते, अरे मी मुक्त आहेस. ज्ञान 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 म्हणतो, तुला ज्ञान मिळालं मान्य, पण ते असं बंदिस्त करून ठेवलं तर काय रे उपयोग? ज्ञानदेवा, की ताटी उघड, बाहेर ये आणि संपूर्ण विश्वाला हे दाखवून दे. विश्वपट तुझ्या समोर मांडलेला आहे. खेळायचं आहे ना, तर खेळायचं कशावर खेळायचं आहे? विश्वावर खेळायचं आहे. आज सुद्धा आपल्याला आपण म्हणतोय आमचा भारत देश काय होईल? विश्वगुरु. पण विश्वगुरु होण्यासाठी काय करावं लागेल? आम्हाला कोणी पदवी देणार आहे का? ज्ञानेश्वर महाराजांना पदवी मिळाली होती, तू संत श्रेष्ठ झालास, चल ही घे पदवी. नाही दिली. ही पदवी कोणी दिली? तुम्ही आम्ही भक्तांनी दिली. म्हणून असं म्हणतात, नाथपंथाची उलटी ती खूण. काय उलटी खूण आहे? या विद्यापीठांमध्ये आम्ही शिकतो, तिथं आम्हाला डिग्री विद्यापीठाकडून मिळते, आणि इथली डिग्री कोण आहे? शिष्य गुरुला देतात. तू माझी माऊली झालीस ग. बघा, गुरुला ए गुरु म्हणतात का अहो गुरु म्हणतात का? गुरु माऊली. त्याला आईची पदवी देतात. आई ही सर्वात श्रेष्ठ आहे, त्याच्यापेक्षा जगामध्ये कोणीच श्रेष्ठ आहे. अहो ती आई होती म्हणून या भूतलावरती आम्ही आलो. आई नसती तर काही खरं नाही. बरं, आम्ही पुरुष लोकांनी किती झेंडे मिरवू द्या, आपले झेंडे आपल्याच हातात, आपले झेंडे आपल्याच हातात. हा झेंडा घ्यायला हात कोणी धरला, हात कोणी दिला? त्या माऊलीने दिला. 9 महिने उदरामध्ये कोणी वाढवलं? तिने वाढवलं. आपल्या जन्माला येण्याच्या कळा कोणी सोसल्या? त्या माऊलीने सोसल्या. अशाच कळा श्री गुरु आपल्यासाठी सोसतात. थोडा शिष्य चुकायला लागला, हातून आवाज देतात, अरे बाळा तिकडं नको रे जाऊ, चल इकडे मार्गावर. अरे बाळा तू असं नको करू, असं कर.
परंतु त्याच्यासाठी आपण सद्गुरूंचं व्हावं नाही. तिथं समर्पण पाहिजे. सद्गुरू माझा मी सद्गुरूंचा, जे जे ब्रह्मांडी ते ते पिंडी, जे जे पिंडी ते ब्रह्मांडी. ही अवस्था झाली पाहिजे. ही अवस्था ज्या दिवशी होईल त्या दिवशी तुम्ही श्रीगुरूंचे व्हाल आणि त्या दिवशी श्रीगुरू तुमची माऊली होते. केवळ मंत्र घेऊन नाही चालत, मंत्र घेऊन नाही चालत. तो मंत्र आतमध्ये उतरावा लागतो. बघा वाल्या कोळ्याने किती पापं केली होती. तेवढी पापं केलेला इथं कोणीतरी एक जण आहे का? मग वाल्याचा वाल्मिकी झाला, आपण का नाही होते? आपण का नाही होते? आपण त्या समर्पणाने करत नाही. आपण नुसतं गोष्टीत वाचतो. वाल्मिकी जंगलात जाऊन बसले, बायका मुलांना सोडलं, राम नाम घेत बसले, त्यांच्या भोवती वारुळ साचलं. मग वारुळातून बाहेर आले ते वाल्मिकी ऋषी झाले. अरे वारुळ साचलं म्हणजे कसं साचलं? देहभान विसरले. अंगावरती मुंग्या चढल्या, नाही कळालं, देहभान विसरलेले. असं देहभान विसरून जेव्हा आपण सद्गुरूंच्या चरणी लीन होतो तेव्हा वाल्याचा वाल्मिकी होतो. असं राम 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 दूध तापलं ग, राम 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 लेकराला खायला दे ग, असा राम नाही फळत बरं. तो राम फळायचा असेल तर सगळं निवृत्त व्हायला पाहिजे, ज्ञान आतून व्हायला पाहिजे, सोपान मिळायला पाहिजे आणि मग मुक्ताई भेटली. आपलं काय पुरम भाग्य हो. या मुक्ताईच्या बरोबरच आपण चाललो पंढरी. आणखीन काय पाहिजे? आणि म्हणून आपण ताटी उघडा ज्ञानेश्वरा. तिथं ते म्हणतात संत जेने व्हावे जग बोलणे सहावे. अहो तुम्हाला संत व्हायचं आहे ना, जग काय नावं ठेवतंय, जग काय म्हणतंय, हा काही करत नाही, हा कमी आहे, शेतात जात नाही, वारीला जाऊन बसते, पेरण्या केल्या, ते शेत निंदायचं राहिले, खुरपायचं राहिले, राहू दे की रे बाबा, आल्यावर खुरपल ते. परंतु माझा पंढरीनाथ भेटला पाहिजे बरं. ही ओढ आहे, ही ओढ ज्याला लागते. संत जेने व्हावे तिने बोलणे सहावे. जग काय म्हणते याच्याकडे लक्ष देऊ नाही. जया नाही अभिमान, अभिमान सोडला पाहिजे. मी कोणीतरी आहे, मी मॅनेजर आहे, मी कशाला ह्या लोकांबरोबर चालू, मी कशाला पायी चालू, माझ्याकडे मर्सिडीज गाडी आहे, मी गाडीत बसतो येतो. मी तर मुख्यमंत्री झालो, स्पेशल विमानातून उतरतो, विठ्ठलाच्या पायाशी जातो, विठ्ठलाला माळ घालतो, विठ्ठलाची माळ गळ्यात घालून घेतो आणि चाललो विमानात. ती वारी नाही बरं, ती वारी नाही. वारी तुम्ही आम्ही करू. म्हणून त्या म्हणतात रागे भरावे कोणाशी. अहो कोणावरती राबवता? हे सगळे आपलेच आहे. जो आत्मा, जो प्राण तुमच्यामध्ये आहे तोच माझ्यामध्ये आहे की नाही? बरं सांगा, एक रामराव गेला, एक जॉन गेला आणि एक कोण अमर अकबर अँथोनी मेला, गेला, तिघं गेले. गेल्यानंतर काय म्हणतात? त्याच्यातला काय गेला? प्राण गेला. म्हणजे तिघांमध्ये काय होता? आत्मारामच होता, प्राणच होता. म्हणजे तुमच्या माझ्या सर्वांमध्ये काय एक कॉमन आहे? आत्माराम, प्राण. देह सगळे वेगवेगळे आहेत. हे नाव जे आहे ना, हे प्रमोद, हे खरं तर आत्मारामाचं नाव आहे. कारण की जेव्हा समजा हा प्रमोद गेला इथं, आता हे प्रवचन करता करता आमचे प्राणराव म्हणाले चला बाहेर. प्राणराव निघाले बाहेर, देह इथंच पडले. तुम्ही सगळेजण काय म्हणाल? प्रमोद गेला, बरं ना? प्रमोद गेलाच म्हणाल ना? अरे प्रमोदचा देह तर इथंच पडलाय ना, त्याचे हात पाय नाक डोळे कान केस नख सगळे इथं पडले, मग तरी गेला. प्रमोद गेला, प्रमोद गेला. अरे प्रमोद कुठं गेला? प्रमोद गेला म्हणजे प्रमोदचा राम गेला, प्रमोदचा प्राण गेला. ह्या प्राणाचा अभ्यास केला पाहिजे की नाही? मग या प्राणाचा अभ्यास कसा करा? कसा? नामस्मरण, केवळ नामस्मरणाने होणार नाही. डोळे मिटा, शरीर अत्यंत ढिलं सोडा आणि आपोआप होणाऱ्या श्वासांवरती लक्ष केंद्रित करा. कशावरती? श्वासावर. श्वास घेतला म्हणजेच प्राण आतमध्ये जातो. बरं नुसता जातो का? हवा घेतो आतमध्ये तेव्हा तो शुद्ध असतो,
आणि सोडतो तेव्हा अशुद्ध होतो. मग अशुद्धता कुठे? आपल्यातच आहे. अशुद्धता बाहेर नाही आहे बरं कुठे, ती आपल्यातच भरलेली आहे. बरं तो ईश्वर एवढा दयाळू आहे, प्रत्येक श्वासाबरोबर आतमध्ये जातोय, तुमच्यातलं अशुद्धता बरोबर घेतोय, बाहेर येतोय, पुन्हा आतमध्ये जातोय. पण आम्ही पण तेवढे धाटवाले. अरे तू आमचं एक पाप बाहेर काढलं काय, दुसरं पाप करायला आम्ही तयार. तू आमची एक इच्छा पूर्ण केली का, दुसरी इच्छा तयार. तू आम्हाला सायकल दिली काय, बरं 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 आता आम्हाला मोटरसायकल पाहिजे. मोटरसायकल दिली का, बरं 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 आता आम्हाला 4 चाकी पाहिजे. 4 चाकी दिली का, आता आम्हाला मर्सिडीज गाडी पाहिजे. अरे काय संपतच नाही ना तुझं. मग तुला द्यावं तरी काय. शेवटी भगवंत म्हणतो जाऊ दे आता मीच माझं येणं थांबवतो. आणि मग आपण तो आत्माराम बाहेर पडला की मग लोक म्हणतात चला उचला याला. अशी वेळ आपल्यावरती आली नाही पाहिजे. आपल्या इच्छा आकांक्षाला कुठेतरी मुरड घातली पाहिजे. त्या प्राणावरती काहीतरी सोडलं पाहिजे. बसा ना शांत, अजून काय सांगायचं. डोळे मिटा, शरीर ढिलं सोडा, शांत बसा आणि करू द्या त्या शक्तीला काय आतमध्ये नाच करायचा आहे तो. काय तिला नाव घ्यायचं घेऊ द्या. तिची मजा पहा. तिची मजा पाहण्यात वेगळा आनंद आहे. म्हणून त्या पद्धतीने आपण करावं. बघा मुक्ताई किती मुक्त होते. 1400 वर्ष ज्यांनी तप साधना केली, तपस्या केली, त्यांचं सुद्धा गुरुपद मुक्ताईने घेतलं. मुक्ताई किती जेमतेम 14-15 वर्षाची होती. पण तरीसुद्धा 1400 वर्ष जगलेल्या चांगदेवांना तिनेच मुक्त केलं, तिनेच ज्ञान दिलं. विसोबांनी खापर दिलं नव्हतं ज्ञानेश्वराला. मांडे भाताला म्हणाले नाही माझ्याकडे खापर, फुटलंय माझं खापर जागे. ज्ञानदेवांनी पाठीवरती मांडे भाजले. विसोबाला कळलं. विसोबाईने अशी खिडकीतून पाहिलं, अरे बाई मुक्ताई मांडे भाजते. कुठं? ज्ञानदेवाच्या पाठीवर. बघा हे सुद्धा रूपक आहे बरं का. तुम्हाला गोड पोळी खायची, मांडा खायचा, तपाने इतकं तप्त व्हायला पाहिजे की त्या पाठीवरती मांडा भाजायला गेला पाहिजे. एवढं शरीर तापवलं पाहिजे. तप म्हणजे तापणं. तापायचं कसं आहे? तपाने तापायचं. विसोबाला ते मांडे पाहून तोंडाला पाणी सुटले. आतमध्ये आला, म्हणतो मला द्या ना त्या मांडे. एक खाल्ला, दुसरा खाल्ला, तिसरा खाल्ला, चौथा खाल्ला. मुक्ताई हळूहळू बघते आणि मग म्हणते अरे काय खेचरासारखं खातोय, काय खेचरासारखं खातोय. विसोबांनी तोच गुरुमंत्र समजला. आपलं स्वतःचं नाव बदललं आणि विसोबा खेचर झाले. इतकी त्यांची त्यांच्या गुरूंच्या चरणी श्रद्धा होती. म्हणून आपण सुद्धा आपली सर्व श्रद्धा तन मन धन त्या मुक्ताईच्या चरणी अर्पण केलं पाहिजे. म्हणून योगयुगांचा जो हे आहे त्याला सुद्धा त्यांनी संदेश दिला. मुक्ताईचा आणखीन एक संदेश फार सुंदर आहे. मुक्ताईचे फार थोडे अभंग आपल्याला माहिती आहेत, परंतु त्यातला एक अभंग मला फार सुंदर वाटला, तो तुमच्यासाठी घेतला. ब्रह्म दिसले उघडे जगामध्ये. खरं तर ब्रह्म हे वेगळं कुठे आकाशात आहे, पाताळात आहे असं कुठे नाही, ते सर्वांमध्ये भरलेलं आहे. म्हणून त्याचं रूपक ते सांगताना एकची माती नाना भांडी, एकची माती नाना भांडी, रांजण आणि सुगडे, रांजण आणि सुगडे. एकची सूत नाना कपडे, एकची सूत नाना कपडे, धोतर आणि लुगडे, धोतर आणि लुगडे. एकची सोने नाना लेणे, एकची सोने नाना लेणे, बाळी आणि भुगडे, बाळी आणि भुगडे. म्हणे मुक्ताई ऐक सांग देवा, म्हणे मुक्ताई ऐक सांग देवा, हरे आणि रोकडे, हरे आणि रोकडे. रोकड एकच आहे, पण त्याचं जसं कराल तसं आहे. आपण सर्वांमध्ये एकच प्राण आहे. त्या प्राणशक्तीवरतीच आपण सगळ्याची तयारी केली. गुरुजी सांगितले यज्ञाची तयारी केली. यज्ञाच्या समोर बसलेला आहे. आता पहिली आहुती द्यायची आणि प्राण गेला. देश जाईल आहुती नाही. म्हणजे पुण्य करायला काय लागतो? प्राण. एक वाल्या कोळी आहे, रस्त्याने जाणारा माणूस आहे, त्याला लुटायचं आहे, त्याचा गळा धरलाय, काढ म्हणाला सगळं, तू काढून घे ना.
आता बस याचा गळा आवळायचा, हा गेला की याचं सगळं लुबडायचं ठरवलंय. पण त्याचा गळाला आवडता आवडता ह्याचाच प्राण गेला. का गळा आवडतोय? हे आवडता हे मुक्त नाही येणार. म्हणजे पाप करायला सुद्धा आत्माराम लागतो, पुण्य करायला सुद्धा आत्मारामच लागतो, प्राणच लागतो. पण ज्ञान जर झालेलं असेल तर आम्हाला कळतं ही प्राणदेवी चांगल्या कामासाठी वापरायची, ही प्राणदेवी वाईट कामासाठी नाही वापरायची. म्हणून एकच ही माती एकच आहे, पण त्याचा वापर काय आहे? एकाचं रांजण होतं, एकाचं सुगडं होतं. तसं आम्हाला पाप आणि पुण्य कळालं पाहिजे, आम्हाला काय करायचं ते कळलं पाहिजे. सूत एकच आहे, त्याचे कपडे अनेक प्रकारचे होतात. प्रेतावरती झाकायला कापडच लागतंय आणि लग्नामध्ये नवरदेवाच्या फेट्यालाही कापडच लागतं. पण कापडानं काय करायचं हे आपल्याला ठरवावं लागतं. तसं आपल्याला या मिळालेल्या प्राणशक्तीचं चांगलं का वाईट हे आपल्याला ठरवायचं. म्हणून हे कळण्यासाठी आपल्याला सद्गुरू पाहिजे. अशी ही मुक्ताई आपल्या सद्गुरूंसमोर तापी नदीच्या किनारी आलेली आहे. आणि विठ्ठलाच्या पायी कडली वीज, ते तेज समोर आलं आणि मुक्ताईला आपल्यामध्ये सामावून घेतलं, मुक्ताईला बरोबर घेऊन गेलं. अहो एखादा मोठा भाऊ असता तर धाय मोकळून रडला असता. निवृत्तीनाथ अविचल आहेत, शांत बसलेले आहेत. ज्ञानदेवाला समाधीमध्ये खाली पायऱ्या उतरून नेताना सुद्धा शांत होते. सोपानाची सासवडला समाधी होतानाही शांत होते. मुक्ताई आपल्या डोळ्यासमोर तेजामध्ये विलीन झाली तरीही शांत होते. इतकं शांतपण, इतकं निवृत्तीपण आपल्याला आलं पाहिजे. समज सुखदुःखे समेकृत्वा, सुख येईल जाईल, परंतु आमच्यातला आत्माराम शांत असला पाहिजे. तो भगवंताच्या चरणी लीन असला पाहिजे. सद्गुरूंची ओढ त्याला असायला पाहिजे. असं जेव्हा समत्व येईल त्यावेळेला आम्हाला गुरुपद आपोआप मिळेल. गुरुपद मागायला नाही जावं लागत, कोणाला सांगावं नाही लागत, हे मला महाराज म्हण रे असं कोणी तुम्ही म्हणायला गेलात ना, तो आधी पायतानच काढत. कशाचा रे तू महाराज? काही ज्ञान आहे तुला? काही चार चांगले उपदेश देऊ शकतोय? काही मंत्र देऊ शकतोय? नाही ना, मग तू भोंदूयस, कुठे इथून म्हणाल की नाही? समजा तुमच्या गावामध्ये मी आलो, काही नाही, काही बोललो नाही, काही नाही, बसलो एका पाराखाली, म्हटलं हे या रे सगळेजण आजपासून मला महाराज म्हणा. लोक माझं बकोटं धरतील, गावाच्या बाहेर काढ. पण निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई हे इतके समतल झालेले, इतके समदृष्टी झाले की त्यांचा रागराग करणारे, त्यांचा द्वेष करणारे सुद्धा त्यांचेच शिष्य झाले, त्यांच्या चरणी लीन झाले. असं लीनत्व आपल्याला सद्गुरूंच्या चरणी झालं पाहिजे. आणि म्हणूनच या तेजापुढे आपणही नतमस्तक होतो. आज या वारीच्या निमित्ताने आपण 700 वर्ष होऊन गेले त्या माऊलीला देह ठेवून. परंतु असं आम्हाला आजही वाटतं की त्या तेजाच्या रूपाने, प्राणतत्वाच्या रूपाने आजही ते आमच्या पालखीत बसले. अहो नवे नुसती पालखीत नाही आहे, तुमच्या माझ्या सर्वांच्या हृदयामध्ये तोच प्राण चाललेला आहे. आणि म्हणून तिच्या ओढीने पाय दुखतायत, दुखू देत, डोळ्यांना दिसत नाही, न दिसू दे, आम्हाला काही त्रास होतोय, गोळ्या खाऊ, पण वारीला जाऊ. ही अवस्था आमची झाली पाहिजे. आणि त्या ओढीनेच आपण इथं आलोय. आपण सर्वांनी माझं बोल ऐकून घेतलं. खरं तर आपण सगळेही त्याच मुक्ताईची रूप आहात, त्याच प्राणाची रूप आहात. त्यामुळे आपल्या सर्वांच्या चरणी माझा साष्टांग दंडवत प्रणिपात. मंगेश महाराजांनी आणि आपल्या सर्व वारकऱ्यांनी मला बोलण्याची संधी दिली. आणि या मुक्ताईसमोर मुक्ताईचंच गुणगान गायला मिळालं. आणखी काय पाहिजे? जन्माचं सार्थक झालं. अशी संधी ती वारंवार देऊ. पुन्हा पुन्हा आपल्या सर्वांच्या भेटी होत हीच ईश्वराच्या चरणी आणि मुक्ताईच्या चरणी प्रार्थना. या शब्दांना विराम देतो
आपल्या सर्वांची जर इच्छा असेल अजून 2 मिनिटं बसण्याची आहे, चालेल सगळ्यांना? कोणाला भुका लागलेल्या आहेत का सगळ्यांना? नाही तर स्वयंपाकाचं बोलावणं आलं ते सगळे उठून पळून जा. मग 1-2 मिनिटं आपण खरंच त्या मुक्ताईचा अभ्यास करूया. सगळ्यांनी डोळे मिटायचे, शरीर अत्यंत ढिलं सोडायचं आहे, आपोआप होणाऱ्या श्वासांवरती लक्ष केंद्रित करायचं. बघा मी डोळे मिटलेले आहेत, शरीर ढिलं सोडलेलं आहे. तो श्वास आला म्हणजे ती मुक्ताई, ते प्राणतत्व माझ्या शरीरामध्ये आलेलं आहे. मी श्वास सोडला, ती मुक्ताई माझ्यातलं सगळं वाईट विचार, दुर्गंधी सगळं 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 घेऊन बाहेर चालली. शरीर जेवढं हलकं सोडता येईल तेवढं हलकं सोडा. बघा मी म्हणजे शरीरच नाही, मी म्हणजे केवळ प्राण.